पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे सचिन अहिर शिंदे सेनेत गेल्यानंतर ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न होत आहेत। उद्धव ठाकरे यांनी वरळीतील पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली। अहिर तळागाळातील शिवसैनिक नाही, त्यांचा पराभव आम्ही केला होता असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय। सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत। मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी वरळीतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली। बेस्ट कामगार सेनेचीही मातोश्रीवर काल बैठक पार पडली। तिकडे वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी मेळावाही घेतला। यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यावर जोरदार टीका केली। अहिर तळागाळातील शिवसैनिक नसून त्यांचा पराभव आम्ही केला होता असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महत्त्वाचा दिवस आहे, कारण एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला आदरणीय एकनाथ शिंदेजींनी ही जी संधी दिलेली आहे, या संधीचं सोनं करणं हे आता माझ्या पुढच्या काळामध्ये आहेत आणि विशेषतः सर्वांना विश्वासात घेऊन सभागृहाचं कामकाज पुढे आपल्याला करावं लागणार। जे काय चाललंय ना तळागाळातले कोणी तळागाळातले नाहीये, तळागाळातल्या शिवसैनिकांना मी सोबत घेऊन आपला पराभव केला होता। तुम्ही उगीच मीडिया समोर तळागाळात कार्यकर्ते आदित्य साहेबांना निवडून आणला नाही, आदित्य साहेबांना निवडून आणणारे इथे बसले आहेत। म्हणजे मी याच्यात बोलायला गेलो खूप आहे, इतकं वर्ष मी दाबून ठेवलं होतं। पवारांची साथ सोडून ठाकरेंकडे येणाऱ्या अहिरांवर आधीपासूनच गद्दारीचा शिक्का असल्याची टीका सुनील शिंदे यांनी केली आहे। आता बघा, चिंता मला पण होती की 1.5 वर्षाने माझं पद गेल्यावर मी काय करू। आमदारकी आणि खासदारकी असेल तरच मी जीवन ठरवू शकतो, अशी माणसं तुमच्या आणि माझ्या उपयोगी कधीच म्हणू शकत नाही। लक्षात ठेवा, ते स्वतःचा स्वार्थच बघतात। त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, परंतु त्यांच्या बरोबर लोक राहत नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करायला हवं असल्याचं सुनील शिंदे यांनी म्हटलं होतं। आमच्या पण वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं। पुढे शिवसैनिक कोणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर, पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळे वाऱ्यावरची वरात। कोणाकडे गेले तर एकनाथ शिंदेकडे। काय दिलं तर त्यांना उपसभापती, अजून काय देणार, अजून कुठेतरी उमेदवारी दे। पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खाणाखुणा दिसत अडथळे आहेत हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणार आहे। सचिन अहिर शिवसेनेमध्ये गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला। येत्या काळामध्ये आदित्यजी ठाकरे वरळीमध्ये आता निवडून येऊ शकत नाही। आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करणं आणि आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले।